जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते आहे हायकोर्ट पार्ट 6 आर्टिकल 214 ते 231. आपण एकदम स्टोरी टाईप वाचणार आहोत. दुसरं म्हणजे पंचायतवरती. हे लेक्चर साधारण अर्धा तासाचं चालेल. ओके. सो पाहूया हायकोर्टबद्दल. बघा, भारतामध्ये 25 हायकोर्ट आहेत. त्याच्याबद्दल आपण हायकोर्टच्या टॉपिकच्या शेवटी पाहणार आहोत नेमकं काय. ओके. सो आर्टिकल नंबर 214. 214 काय म्हणतं, प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असणे गरजेचं आहे. हे कोण म्हणतं? हे बोलतं आर्टिकल 214. आर्टिकल 215 काय बोलतं की कोर्ट ऑफ रेकॉर्ड. हे डायरेक्ट विचारलेला आहे प्रश्न. कोर्ट ऑफ रेकॉर्ड हा शब्द बहुतेक कंबायनिंग और कशामध्ये ग्रुप सी आर एक्झाम कोणत्या एक्झाममध्ये आला होता, डायरेक्ट कोर्ट ऑफ रेकॉर्ड मराठीमध्ये पण होता. ओके. 215 होता. बघा, एक राज्य आहे, राज्यात न्यायालय स्थापन झालं 214 आर्टिकलनुसार. आणि 124 जे आर्टिकल आहे ते सुप्रीम कोर्टासाठी आहे. ओके. याचंच जरासं मी तुम्हाला सांगितलं होतं. 124 कसं लक्षात ठेवायचं. 214 124 तो 1 2 4 असं केलं का नाही. हा झाला सुप्रीम कोर्टचा. सो सेकंड पाहूया. 215 कोर्ट ऑफ रेकॉर्ड असं सरळ सरळ प्रश्न विचारला आहे. 216 नंबरचा जो आहे तो उच्च न्यायालयाचे संघटन. बघा, एक कोर्ट आहे. कोर्ट एका राज्याला असणं अनिवार्य आहे. दुसरं म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. तिसरं म्हणजे रेकॉर्डचा संघटन. असं एक स्टोरी बनवू शकतो आपण. ठीक. चौथं म्हणजे 215 नंतर 216 उच्च न्यायालयाचे संघटन झाले. 17मध्ये उच्च न्यायाधीश आणि नियुक्ती व अटी. तर 17वाले काय म्हणतात की उच्च न्यायालय न्यायाधीशांची नियुक्ती आणि अटी असं सांगतात. पहिले काय होतं, न्यायालय स्थापन होतं. न्यायालय स्थापन झाल्यावर त्या न्यायालयांचे स्थापन झालेल्या न्यायालयाचे रेकॉर्ड तयार होतात. रेकॉर्ड तयार झाल्यानंतर त्यांचे संघटन होतं. संघटन झाल्यानंतर तिथे गरज म्हणून न्यायाधीशांची गरज लागते म्हणून न्यायाधीश येतात. त्यांची नियुक्ती होते. ठीक. नियुक्ती होते. एक सेकंड. नियुक्ती होते. ओके. नियुक्ती झाल्यानंतर 218मध्ये काय होतं, काही सुप्रीम कोर्टाच्या तरतुदी उच्च न्यायालयावर लागू होतात. नियुक्ती झाली की मग असं होतं की सुप्रीम कोर्टचे जे तरतुदी आहेत ते उच्च न्यायालयावर लागू होतात. म्हणजे लागू असा हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो. 19मध्ये काय होतं असं लक्षात ठेवू शकतो 19चं की 19 वर्षाचा एखादा मुलगा असतो. 219मध्ये 19 वर्षाचा जो मुलगा असतो तो वारंवार शपथ घेत असतो. शपथ काय घेतो की नाही मी जास्त, म्हणजे तो कॉलेजला जातो ना. ऑफकोर्स 18-19चे पोरं कॉलेजला जातात. सो नाही मी हे करणार नाही, मी मित्रांसोबत फिरणार, अशा टाईपचे 19 वर्षाचे पोरं शपथ घेत असतात. असं लक्षात ठेवू शकतो आपण. 220 कलम काय म्हणतं, स्थायी न्यायाधीश झाल्यावर काही प्रथा प्रतिबंध. हा तुम्ही करायची गरज नाही आहे, कारण याबद्दल प्रश्न विचारत नाही मोस्टली तरी कोणत्याही एक्झाममध्ये. ओके. सो 221 काय सांगतं, न्यायाधीशांचे वेतन. हा पण जास्त विचारत नाही, हे एक लक्षात ठेवा. हे वाला 222 जो आहे आता 22 2 जो नंबर आहे एका मागोमाग एक आहे. तर ट्रान्सफर हा शब्द आपण इथे लक्षात ठेवू शकतो. हस्तांतरण और ट्रान्सफर ऑफ जजेस. ठीक, असं लक्षात ठेवू शकतो आपण. फास्ट होत असेल, इट्स ओके. तर काय एक्झाम आहे म्हणून फास्ट घेते. कलम 223 जे आहे कार्यवाहक मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती. 22 नंतर काय होतं, 22 नंतर मुख्य न्यायाधीश नियुक्ती होतं 23मध्ये, असं लक्षात ठेवू शकतो. किंवा असं मोस्टली 23च्या एजचे जे मुलं असतात त्यांचं हे संपलेलं असतं, म्हणजे काय म्हणतात कॉलेज वगैरे संपून ते नियुक्त होतात कुठल्या तरी पदावर आयुष्यात. कुठलंही पद असो, असं लक्षात ठेवू शकतो आपण. ठीक. 224मध्ये काय आता, तर इथे पण नियुक्तीच आहे. अतिरिक्त कार्यवाहक न्यायाधीशांची नियुक्ती दिलेली आहे. सो बेसिकली मोस्ट ऑफ तुम्हाला एक ते 214 पासून ते 215 16 17 विचारतील, त्याच्यावर विचारतील असं मला वाटत नाही. ठीक. कलम 224A निवृत्त न्यायाधीशांना बसवण्याची तरतूद. कलम 225 अस्तित्वात असलेल्या उच्च न्यायालयाचे अधिकार. कलम 226 काय म्हणतात, 226 इम्पॉर्टंट आहे. रिट्स सांगतात. रिट्स म्हणजे ते जे आहेत
हिबिस कॉर्पस मॅन्डेमस प्रोहिबिशन, ओके, प्रोहिबिशन, सर्टिरिओरी आणि हां क्यू वॉरंटो. ठीक, हे सगळे रिट्समध्ये येतात. विचारतात तुम्हाला रिट्स पण किती आहेत, रिट्स 5 आहेत, कोणते कोणते आहेत, किंवा त्याचे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर विचारू शकतात. ठीक, चढ उतार क्रम. 227 मध्ये जाऊया आपण. 227 काय सांगतं बघा, सर्व खालच्या न्यायालयावर पर्यवेक्षणाची शक्ती. ठीक, एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. 227, 28 काही प्रकरणे उच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचे तरतूद. 29 काय बोलतो, उच्च न्यायालयाचे कर्मचारी खर्च. आता असं ही लक्षात ठेवू शकतो, नाही गरजच नाही आहे मोस्टली तरी. मी असं आजच दिलेलं आहे कारण TCSची पोरं करतात ना, त्यामुळे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे हे. 230 काय सांगतं की केंद्रशासित प्रदेशांमध्ये उच्च न्यायालयाचे अधिकार वाढवणे. ओके, आणि शेवटचा काय सांगतो की 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामान्य उच्च न्यायालय स्थापना करण्याची परवानगी. ठीक, आता पहा इथे 231 जे आहे ते झालेलं आहे आपलं. सो हां, तर किती हायकोर्ट्स आहेत भारतमध्ये? पूर्ण 25 हायकोर्ट्स आहे. 25 आता ते डिस्ट्रीब्यूट पण केलेले आहेत काय काय हायकोर्टसोबत. आता बघा, बॉम्बे जे हायकोर्ट आहे BHC बॉम्बे हायकोर्ट जे आहे ना, ते महाराष्ट्र, परत गोवा, दमन अँड दीव, महाराष्ट्र, गोवा, दमन अँड दीव, दादरा अँड नगर हवेली. ठीक, ह्याच्यासोबत डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे कोणी, बॉम्बे हायकोर्टने. ओके, हे पाठ करायची गरज नाही आहे, बस बेसिक नॉलेज असू द्या. कोलकाता हायकोर्ट जे आहे, कोलकाता हायकोर्ट ते डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे वेस्ट बेंगॉल, अंदमान अँड निकोबार. ठीक, नाहीतर असं एक सेकंड थांबा, तुम्हाला ना मी मॅपनुसार सांगते. ते मी मॅप घेतला होता ऑलरेडी, माझ्या लक्षातच नव्हतं. बघा, बॉम्बे हायकोर्ट जे आहे ना, बॉम्बे हायकोर्ट ते महाराष्ट्र, गोवा, दादरा अँड नगर हवेली. महाराष्ट्र, गोवा, दादरा अँड नगर हवेली इथे एकच आहे, ते म्हणजे बॉम्बेचं हायकोर्ट. ओके, दुसरं म्हणजे कलकत्ताचं जे हायकोर्ट आहे ते वेस्ट बेंगॉल, अंदमान आणि निकोबारशी संबंधित आहे. कलकत्तावाला जे आहे तो वेस्ट बेंगॉल, अंदमान आणि निकोबारशी आहे. म्हणजे अंदमान निकोबारमध्ये लोक जर त्यांचा काही प्रॉब्लेम आहे तर ते कुठल्या हायकोर्टमध्ये जाऊ शकतात, ते वेस्ट बेंगॉलच्या. ओके, मद्रास हायकोर्ट जे आहे ते आहे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीसाठी एकमेव हायकोर्ट आहे, ते म्हणजे मद्रासवाला. ओके, मद्रास इथे लिहून देते, एक सेकंड, तुम्हाला नाही दिसत आहे, आय थिंक सो. मद्रास, हे पहा. ठीक, अजून कुठला यार, गुवाहाटी. हां, एक सेकंड, हे पहा, गुवाहाटीचा जो आहे ना तो ANMA आसाम, नागालँड, आसाम, नागालँड, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश. ठीक, या चारही आहेत. ठीक, संबंधित कोणता आहे तर ते म्हणजे गुवाहाटीवाला. ठीक, अजून काय होतं यार, बॉम्बे झाला, कोलकाता झाला, मद्रास झाला ना, हां, गुवाहाटी झाला. पंजाब हरियाणावाला जो आहे, पंजाब हरियाणा. पंजाब अँड हरियाणा या नावातच आहे, पंजाब अँड हरियाणावाला. ओके, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, इट्स ओके, जाऊ दे. तुम्हाला काय वाटलं यामध्ये तर सांगा. आणि हे जम्मू अँड काश्मीरवाला आणि लडाखवाला एक आहे, तो म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख वरच.
इकडे वर. ओके. सो ते जम्मू अँड काश्मीर अँड लडाख असंच नाव आहे त्याचं, त्या हायकोर्टचं. ओके. आणि हां, एक केरलावाला आहे, केरला आणि लक्षद्वीपसाठी एक. केरला, अरे या, केरला अँड लक्षद्वीपसाठी एक आहे. ओके. सो हे शेअर करतात आपले हायकोर्ट एकमेकांशी. कोण कोण? तर बॉम्बे हायकोर्ट, कलकत्ता, मद्रास, केरला, गुवाहाटी, परत पंजाब आणि जम्मू अँड काश्मीर, हे सगळे जे आहेत ते 7 हायकोर्ट जे काही आहेत ते एकमेकांशी शेअरिंग करतात. ओके. ठीक. सध्याचे सध्याचे CJI कोण आहे? तर CJI आहेत सूर्यकांत. कितव्या नंबरचे आहेत? तर हे आहेत 53वे. 52वे कोण होते? 52वे होते आपले जस्टिस गवईजी. BR गवई. पहिले आय थिंक सो बुद्धिस्ट होते हे. ठीक. पण 52nd होते हे जस्टिस BR गवई. ठीक. चला. झालं. इथे आपले हायकोर्टवाले झाले आहेत. यामधून एक प्रश्न फिक्स झालेला आहे आपला. ओके. पार्ट 6मध्ये येतात हायकोर्ट. ठीक. पंचायती राजबद्दल बोलूया आपण. पंचायती राज विकासक्रम. हे काय विकासक्रम? काय लिहून ठेवला आहे मी? तर पंचायती राज जो आहे तो पार्ट 9मध्ये येतो. ओके. पार्ट 9मध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या. आणि पंचायती राज जे आहे ते 73 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, संविधानिक सुधारणा यानुसार ॲड झालेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे का पंचायती राज विकासक्रम म्हणजे क्रम आहे हा बलवंतराय मेहता. तुम्हाला एक प्रश्न आलेला होता की ऑडमॅन आउट टाईप होता, म्हणजे 4 ऑप्शन दिले होते. यामध्ये कुठला ग्रुप कमिटी बसली नव्हती पंचायती राज, असा काहीतरी प्रश्न होता. त्यामध्ये बलवंतराय मेहता, अशोक मेहता कमिटी, GV राव कमिटी वगैरे दिलेलं होतं. आणि एक कुठली तरी दुसरीच दिली होती, त्याला टिक करायचं होतं. बसलेला नाही असा होता काहीतरी प्रश्न. ठीक. सो बलवंतराय मेहता जी कमिटी होती ती कमिटी काय केली, 1957मध्ये 3 स्तरीय पंचायती राज सुचवली या कमिटीने. ठीक आहे. तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असे 3 स्तरीय होते. 3 टायर गव्हर्नमेंट आणूया असं, पंचायती आणूया असं त्यांचा विचार होता. मग ही व्यवस्था राजस्थान हा पहिला राज्य पडला आणि तिथे नागौरमध्ये 2 ऑक्टोबर 1959 साली पंचायती सुरू झाली. आणि सेकंड जो राज्य होता, सेकंड जो होता ना यार, खूप ग्लिच येत आहे, सॉरी. सेकंड जे होता ते आंध्र प्रदेश. ठीक. 11 ऑक्टोबर 1959, 1959मध्ये हे झाले, ॲड झाले पंचायती तिथे. सेकंड नंबरवर होतं राजस्थान. नंतर सेकंड म्हणजे अशोक मेहता कमिटी 1977. तुम्हाला यावेळेस कार्यकाळ विचारू शकतात, कोणत्या काळात ही कमिटी होती वगैरे, किंवा कशाशी संबंधित ते असंही विचारू शकतात. सो लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे. या समितीने 3 स्तराऐवजी 2 स्तरीय सुचवले. म्हणजे कोणते? पहिल्या कमिटीने तर 3, दुसऱ्या अशोक मेहता कमिटीने 2, जिल्हा परिषद आणि मंडळ पंचायत. ओके. यापेक्षा जास्त करायची गरज नाही. GKV राव कमिटी 1985, जिल्हा परिषदला मुख्य विकास संस्था म्हणून काम करण्याची भूमिका दिली त्यांनी. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सांघवी कमिटी जी आली 4थ्या नंबरला 1986मध्ये आली. वित्तीय स्वायत्ता म्हणजे काय? तर वित्तीय स्वायत्ता, फायनान्शियल इंडिपेंडन्स. समजा काही कार्य आहे, काही काम करायचं आहे, काही सुधारणा करायच्या आहेत गावात. ठीक आहे. सो तर ती सुधारणा करण्यासाठी पैसा लागतो. कुठलीही सुधारणा करण्यासाठी पैसा लागतो. त्यासाठी इंडिपेंडन्सी पाहिजे असं या कमिटीने सुचवलं होतं. ओके. सो हे एक इम्पॉर्टंट आहे. सर्वप्रथम पंचायत राज संस्थांना संविधानिक दर्जा देणारी पण ही कमिटी आहे. ओके. झाला. 5व्या नंबरला आहे ती म्हणजे थुनगाव कमिटी 1988मध्ये आणली होती. पंचायती राज संस्थांना संविधानिक मान्यता द्यावी असं त्यांचंही मत होतं. परत
तीन स्तर प्रणाली कायम ठेवावी अशी शिफारस थुंगाव कमिटीने आणली. नंतर आणि 73व्या अमेंडमेंटनुसार हे पंचायती राज समिती अस्तित्वात आलेली आहे. गाडगीळ कमिटी 1991मध्ये आलेली होती. पंचायती स्वायत्ता अधिक कार्य देणारी सुधारणा सुचवली. ठीक. 73 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1992 नेमकं काय म्हणतो. ठीक. असाही प्रश्न येऊ शकतो. 73 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट कोणत्या काळात आला होता, तर तो 1992 हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला टीयर्स ऑफ ओल्ड PM सांगितलेलं आहे. ह्यामध्ये काय आपलं शेड्यूल्समध्ये एक ट्रिक सांगितलेली आहे, टीयर्स ऑफ ओल्ड PM. शेवटचे P आणि M जे आहे ते हे जे आहे पंचायती, हे जे आहे म्युन्सिपॅलिटी, हे दोन्ही ना 1992नुसार येतात. हे 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणि म्युन्सिपॅलिटी 74 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. पण कोणत्या काळात झाले, ते झाले 1992च्या काळात. ओके. सो पहिला पहा, पंचायती राज संस्था संविधानात अनिवार्य केली. हे कोणी केलं, 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट. पार्ट नंबर 9 243 ते 243 ओपर्यंत आहेत. ठीक. आता ओ काय ई काय ह्यासाठी हे 243 ते 243 ओपर्यंत आपल्याला आज ट्रिकनुसार मी तुम्हाला सांगणार आहे शेवटी. ठीक. 31st शेड्यूलनुसार पंचायती राजासाठी 19 फंक्शनल विषय. हे तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे, तेवढं करायची गरज नाही, हे सोडून द्या. ठीक. हे एवढं लक्षात ठेवा. एक पहिला नंबरचा जो पॉईंट आहे हे नका करू 31st आणि त्याच्यानंतरचा एक्स्ट्रा आलेला आहे. आणि हे सगळ्यात मेन जे आहे, आपण 24 एप्रिल हा दिवस पंचायती राज दिवस म्हणून साजरा करतो. पंचायती राज दिवस. ओके. 24 एप्रिल. तुम्हाला हा प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलेला आहे, पण इयर विचारलं नाही केव्हापासून लागू झाला. हा 1993 पासून लागू झालेला आहे. सो लक्षात असू द्या. ओके. चला, शेवटचा पॉईंट आहे आपला आर्टिकल पाहून घेऊया. 243 ते 243 ओ. 243 काय सांगतो, व्याख्या सांगतो. काय सांगतो, व्याख्या कशाची, ग्रामसभा, पंचायत आणि जिल्हा. सो याला डेफिनेशन D असं लक्षात ठेवू शकतो, डेफिनेशन्सवाला. D नको, डेफिनेशन हा पहिला शब्द लक्षात ठेवा. मला D साठी पुढे काहीतरी दाखवायचं तुम्हाला, म्हणजे पाठ करून घ्यायचं आहे. ए म्हणजे 243 ए नंतर ग्रामसभा येतो. तर तुम्हाला एक फनी ट्रिक आहे थोडीशी. बघा, आपण बोलते ना एजी सुनते हो, तर एच्या नंतर G जे आहे ते ग्रामसभासाठी लक्षात ठेवायचं आहे. ओके. 243B. आताचे जे B आहे, सो B साठी बघा, एक सेकंड, काय तेवढं सुचत नाही आहे B साठी, तर तुमचं लॉजिक लावा ना काहीतरी. B पंचायती रचना. ठीक. सो काय होऊ शकतं, रट्टा मारा Bचा. सी वाला तर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं ना, तर कॉन्स्टिट्यूशन आहे. कॉन्स्टिट्यूट व्हॉट टू कॉन्स्टिट्यूट म्हणजे रचना करणे. तर काय, तर पंचायतीचे सदस्यांची रचना. ठीक. सी कॉन्स्टिट्यूट असं इंग्लिशमध्ये पण वाचून घ्या तुम्हाला जर कन्फ्यूज झालं एक्झाममध्ये तर D काय सांगतं, तर D आरक्षण देतं. आता Dला कसं लक्षात ठेवायचं, तर D म्हणजे दलित. तर दलित लोकांचं वगैरे आरक्षण जे असतं त्यासाठी. ठीक. ई काय आहे, पंचायतीचा कार्यकाळ. आता ई बघा, ABCD E मध्ये 5व्या नंबरला येतो का नाही, ई. ठीक. तर कार्यकाळ किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा असतो पंचायतीचा. ठीक. तर 5 वर्षाचा असतो, म्हणून ई हा असा कार्यकाळ लक्षात ठेवू शकतो. ई 5व्या नंबरवर येतो, 5 वर्षाचा पंचायतीचा कार्यकाळ. ओके. एफ म्हणजे काय, डिस्क्वालिफिकेशन येतं. हे पंचायतीच्या सदस्यांची अपात्रता. हे तर पाठ करायला लागेल ना भाई. एफ किंवा असं काही सुचवू शकता तुम्ही मला कमेंटमध्ये. ओके. जी जे आहे पंचायतीची शक्ती व जबाबदारी. आता जी असं शक्ती जर शब्द आलेलाच आहे, तर जी साठी आपण जिम घेऊया. जिममध्ये शक्ती आणि जबाबदारी असते. ठीक. एच मध्ये कर आणि निधी, फंड्स.
किंवा असं लक्षात ठेव, एच होम फायनान्स, होम फायनान्स, कर आणि निधी, कर आणि निधी, फंड्स. ओके. एच आय मध्ये काय येतं, स्टेट फायनान्स कमिशन. सो स्टेट फायनान्स कमिशन. आयसाठी काय करू यार, तुम्हीच लॉजिक सांगा मला. आयसाठी मला जितके लॉजिक सुचत आहेत ते तर मी देतच आहे. ठीक. जे म्हणजे लेखापरीक्षण, लेखापरीक्षा, किंवा असं लक्षात ठेवू शकतो जज जे आहे ते लेखापरीक्षण ऑडिट करत आहेत. जज, ठीक, ऑडिट कंट्रोल करत आहेत. के मध्ये काय येणार, के म्हणजे पंचायतीचे निवडणुका, इलेक्शन. एक स्टोरी बनवा छानशी काहीतरी यार, सुचत पण मला तर सुचत नाही, तेव्हा सुचत होतं. यल म्हणजे केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू. हां, यल म्हणजे लागू असं लक्षात ठेवू शकतो, केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होत आहे यल. यम म्हणजे काही भागांना अपवाद. यम म्हणजे तर जो यम असतो चांगल्या माणसांना घेऊन जातो, वाईट माणसांना घेऊन जात नाही. काही ठिकाणी त्याचा अपवाद पण असतो. ठीक, असं आपण लक्षात ठेवू शकतो. एन म्हणजे काय, एन पूर्वी कायदे लागू राहतील, म्हणजे पूर्वी कायदे लागू राहतील. ओके. ओ म्हणजे न्यायालयाचे हस्तक्षेपावर बंदी. तर न्यायालयाची बंदी असणारे, यामध्ये पंचायतीचा हस्तक्षेप नाही, म्हणजे हस्तक्षेप करू शकत नाही न्यायालय. ओके, इथंपर्यंत आपले झालेले आहेत. जमलं तर आपण म्युन्सिपॅलिटीचे पण घेऊया, कारण आत्तापर्यंत म्युन्सिपॅलिटीचे प्रश्न आलेले नाहीत मोस्ट ऑफ द पेपर्समध्ये. कदाचित पुढे येऊ शकतात. सो कशाला रिस्क घ्यायची, थोडंसं जास्त तर थोडक्यासाठी कशाला मार्क गमवायचे, एक मार्काने जातो आपण. म्हणजे तुम्ही जात असाल तर कशाला रिस्क घ्यायची. ओके. सो लेक्चर कसं वाटलं, कसा होता लेक्चर, आवडलं की नाही तुम्हाला, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जे कोणी ग्रुप सीची एक्झाम देणार आहेत त्यांना हेल्पफुल असेल, त्यांना पण शेअर करा. त्यांना सांगा की ट्रिक आहेत व्यवस्थित, इतके पण नाही पण चालून जातात. ठीक, म्हणजे एक्झाममध्ये काम करतात, असं तर असतातच. ओके. सो अभ्यास करा. झाला, अजून 29 दिवस बाकी आहेत ना एक्झामला. सो चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ठीक. परत काही चुकलं असेल किंवा काही मला जे सुचत नाही ते तुम्ही सुचवू शकत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सुचवू शकता. ओके. सो पुन्हा एकदा भेटूया या उद्याच भेटूया. लेक्चर यायचंच आहे मला, बघ कुठल्या टॉपिकवर ते. ओके. जय हिंद.